नमस्कार, मी ऋषिकेश सावंत वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत। आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने। पावसाची संततधार सुरू, राज्यात ठिकठिकाणी कोसळल्या दरडी, अनेक रस्ते पाण्याखाली, केपेत एकाला बुडताना अग्निशामक दलानं वाचवलं। गेल्या 24 तासात 6.14 इंच पाऊस। मंगळवारी कोविडचे 2 बळी, 7 जण इस्पितळात उपचारांसाठी दाखल, 112 नवे रुग्ण, सक्रिय रुग्ण संख्या 882। ओबीसी आरक्षणाच्या याचिकांवर सुनावणी पूर्ण, उच्च न्यायालयाकडून निवाडा राखून महिला आरक्षण तसेच प्रभाग फेररचनांसंदर्भातील याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली। कळंगूट कांदोळी शिकेरी भागात मशाद स्पांना पोलिसांनी ठोकले ताळे, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पोलिसांची कारवाई। आणि पोगो विधेयक विधानसभेत चर्चेला आणा, विधानसभेत होऊ दे विधेयकावर खल, हवेत बाता नको, आरजीची मागणी। गोव्यात रविवारपासून पावसानं दमदार हजेरी लावली आहे। यामुळे राज्यात ठिकठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून अनेक ठिकाणी पाणी भरल्याचं चित्र आहे। मंगळवारी पावसाचा जोर कमी झाला असला तरी संततधार सुरूच असल्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याची पातळी वाढलेलीच आहे। पावसामुळे गोव्यातील वाहतुकीवरही परिणाम झाला असून ती धीम्या गतीने सुरू आहे। राज्यात गेले 2 दिवस मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू आहे। नैऋत्य मोसमी वाऱ्याचा वेग वाढत असून अरबी समुद्रही सध्या खवळलेला आहे। या समुद्राच्या लाटा पश्चिम किनाऱ्यावर येऊन धडकतायत। दोनापावला येथील जेटीवर समुद्राच्या लाटा धडकू लागल्यात, परंतु मागील 7-8 वर्षांपासून जेटी नूतनीकरणासाठी बंद राहिली। यापूर्वी या जेटीवर लाटांचे तुषार अंगावर घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी दिसायची। आता मात्र फक्त लाटांचे तुषार जेटीवर उडताना दिसतायत। गेले 2 दिवस राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी रात्री सावर्डेजवळ रेल्वे रुळावर झाड कोसळल्याची घटना घडली। या घटनेमुळे वास्को पुणे रेल्वे मार्गावरील वाहतूक काही काळासाठी थांबवून वाट मोकळी करून देण्यात आली। या अविश्रांत पावसामुळे खारेबांध येथील तळ काठोकाठ भरलं असून वेस्टर्न बायपासच्या कामांमुळे पुराचा धोका निर्माण झालाय। या भागात तळ्यासह ठिकठिकाणी पाणी भरल्यामुळे बाणावलीच्या आमदारांसह पर्यावरण प्रेमीतून चिंता व्यक्त करण्यात येते। दरम्यान या पावसाचा सर्वात जास्त फटका दक्षिण गोव्यातील केपे तालुक्याला बसलाय। केपे तालुक्यातील गुढीपारोडा येथील कुशावती नदी मुसळधार पावसामुळे सध्या दुथडी भरून वाहते। नदीला आलेल्या पुरामुळे पारोडा पूल पाण्याखाली जाऊन मार्ग बंद झालाय। तसंच मडगाव ते केपे मुख्य रस्त्यावर पाणी साठलं असून या भागातील वाहतूक चांदर मार्गे वळवण्यात आली। हांव गांवांत फाटेचो, हांगसर हे वर्सां वर्स उदक भोंवता आनी रस्तो हाला जावन हाला आशिल्ल्यान सगळे गाडयो आमच्यो हिंगसकून टर्न करून परतून चांदोच्यान धाडपाक पडटा। आतां पळया कितें करता ते रस्तो तर हायट हें दिवपाक सगळे सायडीन बांदून दवरले आसा। पळोवपाचें कितें जाता तें मुखार। तुका दिसता हे उदका ते आज तेजे चेंजीस जातले म्हणून तो ना आनी चड पडटले, कित्याक सगळे वाटेन आतां रस्तो वाडोवन दवरला, सगळे ब्लॉक केल्ले आसा, ड्रेनेज वाटूय ना। पावस एकदम चड झडलो जाल्यार आनी वयल्यान तेची लिवणच्यान बी चड पावस पडलो जाल्यार सगळें उदक हे वाटेन येवन तें उदक चड वता आनी डॅमाची बी सोडली जाल्यार चड जाता। हे उदक खंयच्यान येता? हें सद्या वयर सगळें न्हंयचें उदक आनी लोकांले बी उदक सगळें हें जाता न्हू, उदक सगळें एक कडेन जाता। आतां हे अशें उदक उरता पळय चडान चड वेळ कितले दीस पावस जर झडत रावलें तर आनी चडपाकूच शकता आनी तशें उरपाकूच शकता, तें आमच्यान कांय सांगपाक जायना। हे अशेंच न्हू, अशें कंटिन्यूस कितले दीस अशें उदक भरोन उरलेलें आसा हे गांवांत? एक फावट 3 दीस पासून उरलें आहा तशेंच। तें केन्ना जाल्लें? 2002 जाल्लें, 2009 जाल्लें। त्यातच मंगळवारी सकाळी एक युवक नदीच्या प्रवाहात भाट केपे येथे झाडाच्या फांदीला पकडून मदतीसाठी हाक मारत होता। लोकांना हा युवक दिसताच त्यांनी केपे पोलिसांना याची माहिती दिली। पोलिसांनी कुडचडे अग्निशामक दलाला याची माहिती दिल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी सदर युवकाला पाण्याबाहेर काढून जीवदान दिलं। आमकां जेन्ना 10:40 कॉल येयलो ते बरो आमचो सगळो गाडी आमचो रोकडोच गेलो पॉयंटार। विथीन नो टायम आमी स्पॉटार पावले आनी पयल्यार एक मनीस थंय एक बारीक झाडा भितर आसलेलो आनी तो बुडटालो
आमी जेन्ना पावले तेन्ना रोखडे रोप घातलो. हांवें रोप म्हाकाच घातलो रोप फर्स्ट आनी सेफ्टी येयली लायफ गार्ड येयली आनी ताका रोखडोच धरलो हांवें वचोन थंय आनी मागीर भायर काडलो. ते एक्झॅक्ट खंय ते आतां इन्सिडंट जालो तो खंय हरशीं? कुचावती नदी येता तितूंतल्यान भाटा म्हणटा तें. केपें भाटा. थंय नदी व्हांवता काय व्हाळ बी तसो कितें आसा? व्हांवता नळ कंप्लीट फ्लो जाता. आतां तो कोण आशिल्लो पळय तो मदीं आशिल्लो काय मदीं आशिल्लो कसो धरून आशिल्लो? तो धरून एक बारीक खांद्याक धरून आशिल्लो. मागीर तुमकां ते रेस्क्यू ऑपरेशन करपाक कितलो टायम लागलो? आमकां एक रेस्क्यू ऑपरेशन करपाक एक 5 मिनटां लागली, 5-6 मिनटां लागली. कितले जाण गेले तुमी? आमी 4 जाण गेल्ले. आनी तूं सकयल एकटोच देंवलो? हांव सकयल एकलो ते सेफ करून म्हाका लायन ते धरून रावल्ले. म्हणजे सेफ्टी तेणी धरपा पडटाले म्हणून हांव एकटोच गेल्लो. तो मनीस आसा तो नांव खंयचो तो मनीस? तेजें नांव सुनील चव्हाण, 30 years ओल्ड. म्हणटरी तेका थंयच्यान आतां तुमी काडलो पळय तेन्ना तो शुद्धीर आशिल्लो काय जाम जाल्लो तसो? शुद्धीर आसलो पूण जाम जाल्लो, अनकॉन्शियस जावपाक हारलो तो. मागीर कितें केलें ताका? ताका डायरेक्ट हॉस्पिटलांत व्हेलो. PSI तेणें हॉस्पिटलांत व्हेलो ताका पुलीस. सोमवारी झालेल्या पावसामुळे ओरडा कांदोळी येथील दत्त मंदिराजवळ कारवर झाड कोसळल्याची दुर्घटना घडली. यात कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून कारमधील व्यक्तीला स्थानिकांनी सुरक्षितपणे बाहेर काढलं. फोंडा तालुक्यातील कोने प्रियोळ येथील मुख्य रस्त्यावर दरड कोसळून रस्ता ब्लॉक झाला. या घटनेनंतर अग्निशामक दलाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी रस्त्यावरील माती बाजूला करत पणजी फोंडा मार्गावरील वाहतूक सुरळीत केली. दरम्यान 1 जून ते 5 जुलैपर्यंत राज्यात एकूण 47.36 इंच पावसाची नोंद झाल्याची माहिती मिळते. तर गेल्या 24 तासात 6.14 इंच पाऊस झालाय. गेल्या 5 वर्षात 24 तासात पडलेला हा सर्वाधिक पाऊस ठरलाय. हा पाऊस गेल्या वर्षी या कालावधीत पडलेल्या पावसापेक्षा सरासरी 13% अधिक असल्याचं सांगितलं जातंय. मंगळवारी राज्यातील विविध स्थानकांवर सकाळी 8:30 वाजता 24 तासांचा पाऊस मिलीमीटरमध्ये नोंदवला गेलाय. सोमवारी पहाटेपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने गोव्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण केली आहे. गोवा हवामान विभागाने बुधवारपर्यंत अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा जारी केलाय. IMDच्या आकडेवारीनुसार सोमवारी दुपारपर्यंत सांगे येथे सर्वाधिक 222.5 मिलीमीटर, त्यानंतर म्हापसा येथे 195 मिलीमीटर, ओल्ड गोव्यात 174 मिलीमीटर, वाळपईत 158 मिलीमीटर आणि दाबोळीत 156 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाऊस थांबण्याची चिन्ह दिसत नसल्यानं भूस्खलन, वाहतूक कोंडी, पूर आणि मालमत्तेची नासधूस राज्यात होतेय. IMDने सोमवारी 6 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. मात्र आता आणखी 4 दिवस राज्यात अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. 9 जुलैपर्यंत राज्यात खूप मुसळधार पावसाची शक्यता गोवा हवामान खात्याने वर्तवली असून या काळात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. या काळात मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन करण्यात आलंय. कंटिन्यू रहने वाले हैं. वेरी हेवी रेनफॉल यानी कि रेनफॉल एक्सीडिंग 11 सेंटीमीटर्स के चांसेस हैं ये आने वाले 5 दिनों में भी. और ये रेनफॉल एक्टिविटी, इंक्रीज रेनफॉल एक्टिविटी कंटिन्यू रहने के कारण IMD गोवा ने आने वाले 5 दिनों के लिए ऑरेंज कलर वेदर वार्निंग इश्यू किया है. दरम्यान मंगळवारी मुख्यमंत्र्यांकडून या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तसंच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची बैठक घेत राज्यातील या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्यात. कलेक्टर्स इन्स्ट्रक्शन दिल्या. सगळे मॉनिटर करतात. डिझास्टर मॅनेजमेंटची टीम वेर इन ऍक्टिव्ह मोड. बारदेश तालुक्यातील 3 बेकायदा स्पाला पोलिसांनी मंगळवारी टाळे ठोकले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पोलिसांनी मामलेदारांसह ही कारवाई केली आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरव शिरोडकर यांनी. उत्तर आणि दक्षिण गोव्याच्या किनारपट्टीत पर्यटनाची खूप वाढ झाली आहे. वाढत्या पर्यटनासोबतच स्पांची संख्याही वाढली आहे. पणजी, मडगाव, वास्को, फोंडा, म्हापसा अशा मोठ्या शहरांसह मिरामार, दोनापावला, कळंगूट, कांदोळी, बागा, हरमल, मोर्जी, सिकेरी, वागातोर, बांबोळी, कोलवा, पाळोळे, पाटणे अशा किनारपट्टीत हजारो स्पा आहेत. गेल्या 10-12 वर्षात स्पांची संख्या वाढत गेली आहे. या स्पाच्या आश्रयाखाली अनेक बेकायदेशीर गोष्टी घडताना दिसतात.
या पार्श्वभूमीवर मे महिन्यात कारवाई करत म्हापसा पोलिसांनी बारदेश तालुक्यातील किनारी भागातील काही स्पावर धाड टाकली होती। या कारवाई केलेल्या स्पांना मंगळवारी टाळे ठोकण्यात आले। उत्तर गोवा पोलिसांनी मंगळवारी तालुक्यातील बेकायदा मसाज पार्लर वजा स्पावर कारवाई करत टाळे ठोकण्यासाठी मोहीम हाती घेतली। या मोहिमेत पोलिसांनी 3 बेकायदा मसाज पार्लर वजा स्पा सील केले। ही मोहीम पोलीस निरीक्षक लक्षी आमोणकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने राबवली। मिळालेल्या माहितीनुसार टाळे ठोकलेल्या स्पामध्ये कळंगूट, कांदोळी आणि सिकेरी येथील स्पाचा समावेश आहे। कळंगूटमधील आयू हॉटेल स्पा, कांदोळीतील लिली सलून स्पा आणि सिकेरीतील झा सलून स्पा यांचा समावेश आहे। उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। कोणी नावं किती सर तुमची? एक ए वायू स्पा, एक लिली आणि वझा तिन्ही स्पा सील केले एज पर द ऑर्डर ऑफ नॉर्थ डिस्ट्रिक्ट कलेक्टर। 3 स्पा आहे तो आणि रिपोर्ट धाडलेले आम्ही रिपोर्टा प्रमाणे हेंचेर आमकां ऑर्डर जाता इश्यू केल्ले त्या ऑर्डरी प्रमाणे आता सिलिंग जाल्ले आसा। 3 स्पा केला तर रिपोर्टाप्रमाणे तिन्ही स्पा। गोव्यात येणारे लाखो पर्यटक हे स्पामध्ये जातात। काही स्पा चांगले आहेत तर काही स्पाम विरुद्ध तक्रारी येतात। मसाज करण्याच्या नावाखाली कसलेही धंदे स्पामध्ये चालतात। पर्यटन क्षेत्राशी निगडित व्यवसाय तसंच काम करणाऱ्या सर्वांची पोलिसांकडून पडताळणी केली जाईल। राज्यात केवळ कायदेशीर स्पा ब्युटी पार्लर्सना मान्यता आहे। त्या व्यतिरिक्त बेकायदा मसाज पार्लर्स खपवून घेतले जाणार नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं। त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेकायदा मसाज पार्लर वजा स्पा विरोधात कारवाई करण्याचा विडा उचललाय। नमस्कार। गेल्या महिन्यात कळंगूट पोलिसांनी कळंगूट आणि कांदोळे स्पाचे रेड मारिल्ली। आयज कळंगूट पोलिसांनी त्या 3 स्पाचेर सील केल्ले आसा। 3 स्पा आयज सील करतना कळंगूटचो PI आनी तेजे सहकारी आनी म्हाजो मामलेदार आसलो ओन वर्ता लायफ खातीर कळंगूटच्यान सौरव शिरोडकर। विरेश बोरकर सारख्या तरुण आमदाराचं कौतुक करण्याऐवजी पोगो विधेयकाला पब्लिसिटी स्टंट म्हणून त्याची खिल्ली उडवणं आम्ही खपवून घेणार नाही असं आरजीचे नेते मनोज परब म्हणालेत। जर हे विधेयक विधानसभेच्या पटलावर आलं नाही तर याचा अर्थ सरकार निजगोयकरांची फसवणूक करतोय असं होईल असं परबांनी सांगितलंय। पंचायत निवडणुकांवेळी हे सरकार गोवा विरोधी असल्याचं सिद्ध होईल असंही परब म्हणालेत। पर्सन ऑफ गोवन ओरिजिन बिल हे ऑलरेडी आम्ही इन्वर्ट केल्ले आसा। तशेंच आमी गोंयच्या स्पिकराकूय दिल्ले आसा। तशेंच आयज सकाळी वचून आमी गव्हर्नराकूय दिल्ले आसा आनी बाकीचे जे आमदार आसा तांकांय इन्वर्ट कॉपीज सगळ्यांक वयता। तशेंच आमकां एक रिसंटली आतां एक न्यूज येयल्या की जे आमचे असेंब्ली सेशन आसा ते खंय ना खंय कटेल करपाचो चालू आसा। आयज तुमी पळयता आसतले पंचायत इलेक्शन जेन्ना नोटिफाय जाला पंचायत इलेक्शन जातले म्हणून 10 तारखेक सो तेन्नाच्यान हो बाबा चालू आसा। सो पंचायत इलेक्शन इज टोटल डिफरंट बॉडी। जी पंचायत इलेक्शन जाता ते टोटल डिफरंट बॉडी आनी आमचे जे असेंब्ली आसा ती एक टोटल डिफरंट बॉडी आसा लेजिस्लेटिव्ह चलोवपाक लागून। आमी पळयलां आसतलें कितलेशे एक म्हयनो जालो आतां लास्ट 1 मंथ सगळे आमदार ह्या असेंब्लीक लागून तयारी करता। आमी सजेशनाक लागून गोंयकारांची जी सजेशन्स आसा ताका लागून आमची ईमेल एड्रेस आउट केली आनी आमकां कितलेशे सजेशन मेळ्ळे, बरे बरे सजेशन मेळ्ळे। तशेंच आमी आमचे बिल ड्राफ्ट केली, एमेंडमेंट्स ड्राफ्ट केली, रेजोल्युशन्स ड्राफ्ट केली आनी हेजेर आमचो कितलोसो टायम दीस रात एकठांय करून हांवें आनी आमचे जे जितले भुरगे आसा, जितले सपोर्टर आसा, जावं प्रत्येक गोंयचो नागरीक जेंच्यांनी दिसले तांकां की खरेंच गोंयकारां खातीर कितें तरी असेंब्लीन पावपाक जाय, विशय पावपाक जाय गोंयकारांचे, सो तेंच्यांनी सगळ्यांनी आमकां इनपुट्स दिले आनी ते इनपुट्स आमी खंय ना खंय ह्या असेंब्लीन एलिक्यूच्या हितून जावं कॉलिंग अटेन्शन जावं सगळे हितून आमी तयारी आमची केल्ली आसा आनी ही तयारी केल्या हितून आतां मदींच आयकोंक येता की कटेन जावपाचें आसा म्हणून असेंब्ली। सो आमी हेजो निशेध करता। आमकां असेंब्ली जशी आसा 25 दिसाची असेंब्ली सेशन आसा ती 25 दिसाचेच असेंब्ली सेशन जाय हे आमी मेमोरेंडम ऑलरेडी स्पिकराक दिल्ले आसा। तशेंच आमच्या ऑनरेबल गव्हर्नराकूय दिल्ले आसा की असेंब्ली सेशन कटेन करपाचें ना म्हणून। तेंच्यांनी सांगलां की BSC मिटींग जेन्ना जातली तेन्ना डिसायड जातलें म्हणून। बट म्हाका दिसता की फाल्यां जेन्ना सुप्रीम कोर्टान तेंच्यांनी जी अपील घातल्या ते अपीलाच्या नंतरूच ते कितें ना कितें डिसायड करूंक शकता। बट स्पीकर जाल्यार हें बिल कंपल्सरी भितर दिवपाकूच जाय
हे बिल जेन्ना आमी स्पिकरा कडेन दिलें जाल्यार स्पिकरान अशे शब्द काडचे न्हू. एक नवीन आमदार येयला, एक नवीन रिजनल पार्टी येयला आणि रिजनल पार्टी आणि न्यू आमदार, एक यंग आमदार, एक MLA जेन्ना हे बिल दिता व्हरून जाल्यार आमकां दिसता तेच्या कडल्यान त्या आमदाराक शाबासकी मेळपाक जाय आसली, मोटिवेशन मेळपाक जाय आसलें की अशीच बिलां तुमी हाडून दिया, आमकां टेबल करा, आमी डिस्कस करया आणि जर गोंयाच्या हिताक आसा जाल्यार ही बिलां आमी पास करून घेवया म्हणून स्पिकरान सांगपाक जाय आसलें. एक कितली वर्सां मेहनत लावन गोंयच्या जाणकारांनी जे बिल ड्राफ्ट केला गोंयच्या हिताक लागून, गोंयच्या लोकांक लागून, आमच्या अस्तित्वाक लागून, गोंयकारांच्या एक्झिस्टन्साक लागून ह्या बिलाची अशी फकाणां मारलेली आमी तरी खपोवन घेवचे ना. जर तुमी हे बिल घेयना जाल्यार प्रत्येक नीज गोंयकार जो आसा, पर्सन ऑफ गोवन ओरिजीन जो आसा, तेच्या कडेन तुमी फटींगपणां करतले, तेका तेच्या कडेन तुमी चिटींग करतले आणि तेका तुमी जे एम्पॉवरमेंट करपाक जाय ते एम्पॉवरमेंट करचे सोडून तेका तुमी काबार करपाचे षडयंत्र करता अशें आमकां दिसता आणि आमी लोकांक सांगतले. हे बिल ह्या असेंब्लीन पास जावपाक जाय. हांव स्पिकराक परत एकदा रिमाइंड करता आणि सांगता की तेणे जे बिल त्यांच्या खंयच्या डिपार्टमेंटा कडेन धाडला तांकां इन्स्ट्रक्शन दिवचे की ह्या बिलाचेर जाता तितले बेगीन तुमी स्टडी करची, कित्याक ऑलमोस्ट बिल ड्राफ्ट करून तुमकां रेडीमेड बिल दिला. हे बिल हेच्या पयलीं काँग्रेस जावं, MGP जावं, BJP, गोवा फॉरवर्ड ह्या पार्टी जे गोंयकारपणाचे गजाली करता, गोंयकारांचे गजाली करता, त्या पार्ट्यांनी टेबल करून पास करपाक जाय आसलें. इतली वर्सां गोंयान असेंब्ली चलता, इतली वर्सां गोंयान पॉलिटिकल पार्टीज आपलें काम करता, कितले आमदार येयले, कितले आमदार गेले, कितले मिनिस्टर जाले, कितले मिनिस्टर मेले, पूण गोंयकार कोण हे डेफिनेशन अजून जावना. जेन्ना तुमच्या कडेन रेडीमेड हाडून आमी दिता तें जर तुमच्या कडेन डिस्कस जायना जाल्यार गोंयकारा कडेन ही गद्दारी जातली आणि हो सरकार एंटी गोवन आसा, गोंयकाराच्या अगेन्स्ट आसा हे प्रूव्ह जातले. रोखडेच पंचायत इलेक्शन घेवपाचे आसा. ह्या पंचायत इलेक्शनाक लोकांक कळटले की हो सरकार फक्त मायग्रंटांच्या वोट बँकाचेर डिपेंड आसा, मायग्रंटांची वोट बँक आसा ती प्रोटेक्ट करपाक आसा आणि गोंयकारांक लाचार आणि गुलाम करपाक आसा. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील धबधबे प्रवाहित झालेत. दरम्यान धारगळ पेडणे येथील रस्त्याशेजारील नवा धबधबा प्रवाहित झालाय. नेमका कुठे आहे हा धबधबा पाहूया. राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने कहर केलाय. राज्यातील धबधबे या पावसानंतर ओसंडून वाहू लागलेत. त्यामुळे पर्यटक तथा स्थानिक पावसाचा आनंद लुटण्यासाठी राज्यातील किंवा राज्याबाहेरील धबधब्यांवर गर्दी करताना दिसतायत. अनेक गोयकर आंबोली, मांगेली, दूधसागर अशा प्रसिद्ध धबधब्यांवर जाऊन पावसाचा आनंद लुटतायत. दरम्यान धारगळ येथे एक मानवनिर्मित धबधबा पाहायला मिळतोय. आंबोली अजिबात गरज ना वचपाची, पेडण्यातल्या पेडण्यात वॉटरफॉल भिवपाची कांयच गरज ना. आंबोली अजिबात गरज ना वचपाची, पेडण्यातल्या पेडण्यात वॉटरफॉल भिवपाची कांयच गरज ना. तुम्ही व्हिडिओत जे दृश्य पाहताय ते सुकेकुळण धारगळ येथील आहे. सुकेकुळण येथील राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलावरून मोपा विमानतळाकडे जाणारा अंडरपास रस्त्यावर हे पाणी पडतंय. उड्डाणपुलावरील पाणी जाण्यासाठी वाट न ठेवल्यानं ही समस्या उद्भवली आहे. हे पाणी एवढ्या वेगात पडतंय जणू काही धबधबा कोसळतोय. रस्त्याचं काम करणाऱ्या MVR कंपनीने उड्डाणपुलावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग ठेवला, पण तिथे पाईपलाईन न घातल्यानं पुलावरील पाणी थेट रस्त्यावर धबधब्याच्या स्वरूपात कोसळतंय. याचा फटका वाहनधारकांना सहन करावा लागतो. दरम्यान पत्रादेवी ते बांबोळीपर्यंतच्या महामार्गाचं काम MVR कंपनीकडे आहे. मात्र मार्गावरील बहुतांश सगळ्याच उड्डाणपुलावरून हीच परिस्थिती पाहायला मिळते. मात्र यावर कोणतीही उपाययोजना केली जात नाही. गेले 2 वर्ष पावसाळ्यात हा प्रकार सहन करावा लागतोय. धबधब्यासारखं कोसळणारं पाणी गाड्यावर अंगावर पडू नये हे करण्यासाठी प्रयत्नात किरकोळ अपघातही झालेले दिसत आहेत.
राज्यातील पावसाचं सत्र जे आहे ते मोठ्या प्रमाणात आहे, मात्र मोठ्या समस्या उद्भवत आहेत त्या म्हणजे रस्त्यावरील वाहतूक कोंडी असो किंवा त्या रस्त्यावर जे पडणारं रस्त्यावर वाहून येणारं पाणी असो, लोकांना त्रास देत आहेत, वाहन चालकांना त्रास देत आहेत. त्यामुळे एकंदरीतच सगळा प्रवास जो आहे तो पाण्याच्या दिशेने जाताना दिसतोय, कारण संपूर्ण रस्त्यावर जे आहे ते पाणी भरलंय, त्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. एक मोठी बातमी येते ती म्हणजे पेडण्यातून पेडणे सुकेकुळण धारगळ येथे जो फ्लायओव्हर आहे त्या फ्लायओव्हरचं पाणी जो खालून जाणारा सर्व्हिस रोड आहे त्याच्यावर पडत आहे. त्यामुळे एकंदरीतच ते धबधब्याचं स्वरूप झालेलं दिसतंय आणि स्थानिकांकडून एक संताप व्यक्त केला जातोय, कारण गेल्या 2 वर्षांपासून हा त्रास सहन करावा लागतो. एकंदरीत पत्रादेवी ते बांबोळीपर्यंतचा रस्ता जो आहे त्याचं काम MVR कंपनीने हाती घेतले, मात्र पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठलीही साधना किंवा तिथले कुठलीही उपाययोजना केलेलं दिसत नाही. त्यामुळे एकंदरीतच सगळा प्रवास बघता पाणी साठा जो आहे तो रस्त्यावर जास्त प्रमाणात दिसतो आणि एकंदरीतच सगळा प्रवास बघता तिथे एक मोठी समस्या उद्भवते. दरम्यान जे अटल सेतू असेल किंवा बाकीचे छोटे छोटे फ्लायओव्हर असतील त्या फ्लायओव्हरमधलं जे पाणी आहे ते थेट सर्व्हिस रोडवर पडतं, त्यामुळे खालून जाणारे वाहनं आहेत त्यांच्यासाठी एक मोठा त्रास सहन करावा लागतोय. त्यांना या सगळ्या पाण्यामुळे काही ठिकाणी अपघातही झालेले दिसतात, कारण तिथे पाईपलाईन किंवा इतर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लावलेल्या नाही आहेत किंवा जे पाईपलाईन जी जोडलेली आहे ती कुठेतरी एक चॉकअप झालेली आहे आणि या सगळ्यांचा जे पडसाद आहेत ते उमटताना दिसत आहेत, कारण ह्या सगळं चॉकअप झालेल्या पाईपलाईन पुन्हा इथं गळती लागली आणि ती गळती थेट खाली जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर पडते. त्यामुळे वाहन चालक असो किंवा दुचाकी स्वार असो त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय. या सगळ्या संदर्भात मात्र कुठलाही एक आमदार त्याच्याशी विरोध करत नाही किंवा त्याच्या ती समस्यावर भाष्य करताना दिसत नाहीये. त्यामुळे लोकांमध्ये एक संताप व्यक्त केला जातोय. गोविंद वार्ता लाईव्हसाठी ऋषिकेश सावंतसह साहिल नरोलकर, पणजी. पणजी बस स्थानकावरील बसला लागलेल्या आगीसंदर्भात संशयिताला अटक करण्यात आली आहे. पणजी बस स्थानकावर सिगरेट ओढत असताना अज्ञातानं मारहाण केल्याच्या रागातून बसला आग लावल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. कळंगूट भागात सुरक्षा रक्षक म्हणून कामावर असलेल्या एका युवकाला कामावरून कमी करण्यात आलं. या दाबाखाली असतानाच तो पणजी बस स्थानकावर सिगरेट ओढत असताना अज्ञातानं त्याला मारहाण केली. त्याचा बदला घेण्यासाठी त्यानं 2 कदंबा बस आणि एका खासगी बसला आग लावली असल्याचं पोलीस तपासात उघड झालंय. पणजी येथील कदंबा बस स्थानकात रविवारी पार्क केलेल्या 2 कदंबा बससह एक खासगी बसना रविवारी आग लावण्यात आली. यात सुमारे 64,11,995 रुपयाचं नुकसान झाल्याचं समोर आलंय. या प्रकरणी पणजी पोलिसांनी महाराष्ट्रातील चारगाव कराड येथील 21 वर्षीय ओमकार विलास शिलेवंत या युवकाला अटक केली असून त्यानं आपला गुन्हा कबूल केलाय. Yesterday, Panjim police have arrested one suspected as accused regarding 2 Kadamba he have burnt and one more private bus. What was this thing motive behind that and how you have arrested him? Basically on 4th of July early in the morning we had received some call regarding there being fire in buses parked at KTC bus stand. So immediately the police staff from Panjim police station and the fire engine staff had reached the spot. Immediately they were successful in dousing the fire in those in the buses. And soon after that an inquiry was started as to the cause of the fire accident, and some persons who were moving about suspiciously were also rounded up for questioning. During questioning and after preliminary inquiry it was suspected that there may be some mischief that was committed, and one person who was found there, Omkar Shilevant, was interrogated thoroughly as he was found in possession of some flammable items, and based on the interrogation we came to know that he had set fire to those buses because earlier he was working there and now he had just been he had recently been removed from that job, so as vengeance he had done that. Now further investigation is ongoing. We have called the forensic science laboratory for a detailed analysis and assessment of the spot. We are also taking statements of eyewitnesses, and we will continue investigation in the case and soon file a charge. The accused is from Karad in Satara, Maharashtra. वार्ता गोव्याची मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह.
तोपर्यंत बघत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.